वळूया पुढील बातमीकडे. मिरजेत संयुक्त बँक कर्मचारी संघटनेच्या वतीने देशभरात ऑल इंडिया बँक संप पुकारण्यात आला. युनायटेड फोरम बँक ऑफ इंडियनच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक क्षेत्रातील बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांसाठी, विशेषतः 5 दिवसांचा कार्यआठवडा तात्काळ लागू करण्याच्या मागणीसाठी एक दिवसीय संपात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. मिरजेतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. या संपामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. सांगली जिल्ह्यात या संपामुळे सुमारे ₹300 कोटींचे व्यवहार पूर्णतः ठप्प झाले, ज्याचा परिणाम व्यापार, औद्योगिक व सर्वसामान्य ग्राहकावर झाला. बँक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की वाढता कामाचा ताण, तीव्र मनुष्यबळाची कमतरता आणि सतत ढासळणारा कामाचा आणि कौटुंबिक जीवनाचा समतोल यामुळे कर्मचाऱ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. परिणामी ग्राहक सेवेच्या गुणवत्तेवर तसेच बँकांच्या एकूण कार्यक्षमतेवरही विपरीत परिणाम होत असल्याचे संघटनांनी स्पष्ट केले. सर्व संघटनांनी एकत्र येत हा संप पुकारला होता. 5 दिवसांचा कार्याठवडा लागू झाल्यास बँक कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल, ग्राहक सेवा अधिक दर्जेदार बनेल आणि बँकिंग प्रणाली अधिक सक्षम व कार्यक्षम होईल. सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास पुढील काळात अधिक व्यापक व तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. मोठ्या संख्येने बँक कर्मचारी या संपात सहभागी झाले होते. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीनं आज 5 डे बँकिंगसाठी पूर्ण देशामध्ये हा संप करण्यात आलेला आहे. मागील 2015 पासून 2026 म्हणजे साधारणतः 11 वर्ष झाले आम्ही या मागणीसाठी लढत आहोत. 2015ला आम्हाला दुसरा आणि चौथा आठवडा ऑफ मिळाला. त्यावेळेला IBA कडून म्हणजे इंडियन बँक असोसिएशन, ज्यांच्याशी आपली चर्चा गव्हर्नमेंटमार्फत होत असते, त्यावेळेला त्यांनी मान्य केलेली होती की 5 डे बँकिंगसाठी आपण चर्चा करू, वाटाघाटी करू. त्या तत्वावरती 2023मध्ये DFS यांनी IBAला सांगितलं की त्यांनी एक MOU करावं आणि तुम्हाला जर मान्य असेल तर आम्ही ही चर्चा गव्हर्नमेंटकडे कन्सिडरेशनसाठी पाठवू. 2024ला सेटलमेंटसुद्धा झालेलं होतं, 5 डे बँकिंग द्यायचं मान्य झालेलं होतं आणि अशा पद्धतीने MOU साईन करून गव्हर्नमेंट म्हणजे डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिस याकडे हा जो काही प्रस्ताव आहे हा पाठवण्यात आलेला आहे. पण 2024 पासून आज अखेर म्हणजे 2026 या अखेर त्याच्यावरती काहीही कॉन्क्रीट असं डिसिजन झालेलं नाही आहे. ते त्या ठिकाणी पेंडिंग आहे असं सांगण्यात येतं. मागच्या वर्षीसुद्धा आम्ही 2 दिवसाचा संप या ठिकाणी पुकारलेला होता, परंतु त्यावेळेला DFSचे काही रिप्रेझेंटेटिव्ह आले आणि CLHS समोर त्यांनी सांगितलं की आमचे जे काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स गव्हर्नमेंटकडून आहेत आणि लवकरात लवकर तुम्हाला 5 दिवसाचा आठवडा मिळेल आणि आत्ता जो काही संप तुम्ही मार्चच्या तोंडावरती करत आहात ते तुम्ही माघारी घ्या. 2025चा संपाने माघार घेतलेला होता, परंतु त्यापासून आज अखेर म्हणजे 2026चा आजचे जे 27 जानेवारी आहे तर इथंपर्यंत काहीसुद्धा त्याच्यावरती निर्णय झालेला नाही. मागील 2 महिन्यापूर्वी आम्ही ही स्ट्राईकची नोटीस दिलेली होती. त्यासाठी अनेक वेळेला आम्ही ट्विटर कॅम्पेन केले, अनेक निदर्शने केली. दिल्लीच्या आझाद मैदानावरती आम्ही निदर्शने केलेली होती. प्रत्येक बँकेच्या झोनल ऑफिससमोर आम्ही निदर्शने केलेली होती. प्रत्येक स्टेट कॅपिटलच्या समोर आम्ही निदर्शने केलेली होती. याचा उद्देश हाच होता की 5 दिवसाचा आठवडा जो बँक कर्मचाऱ्यांचा सर्वात जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे तो आम्हाला मिळायला हवा. 22 तारखेला परत CLCनं आम्हाला बोलवले होतं. त्याच्या आधी DFSने एक मीटिंग युनायटेड फोरम कडून मागवलेली होती, परंतु 22 तारखेची मीटिंग, त्यानंतर DFSच्या बरोबर झालेली मीटिंग आणि 23 तारखेची मीटिंग याच्यामध्ये सुद्धा कॉन्क्रीट असं डिसिजन DFS कडून घेण्यात आलेलं नाही आहे. 5 डे बँकिंग आपल्याला मिळेल की नाही ही शाश्वती नसल्यामुळं आज नाईलाज असतो आम्ही आज संपावरती उतरत आहोत. आजच्या या संपानंतर जर का गव्हर्नमेंटकडून काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेला नसेल तर युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या पुढच्या कृती कार्यक्रमानुसार किंवा युनायटेड फोरम जे काही आम्हाला मार्गदर्शन करेल त्या पद्धतीनं आम्ही पुढचे स्ट्राईकसुद्धा आम्ही या ठिकाणी जाहीर करू आणि त्या पद्धतीनं आम्ही लढायला पूर्णपणे तयार आहोत. धन्यवाद. संपामध्ये आज जर सांगली जिल्ह्यामध्ये बघितला तर सांगली जिल्ह्यातील सर्व बँकेतील सर्व कर्मचारी मिळून साधारणतः 3,000 ते 4,000 कर्मचारी या ठिकाणी संपावरती आहेत आणि हा संप नॅशनल लेवलला आहे. नॅशनल लेवलचे टोटल 10 लाख बँक कर्मचारी या संपामध्ये सहभागी आहेत.